गुड मॉर्निंग एव्हरीवन. देवान्विका व्लॉग्स मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर पुन्हा एकदा एक सुंदर अशी सकाळ झाली आहे, पण आजची सकाळ आहे खूप खास. पक्ष्यांचा चिवचिवाट, संत वाहणारं पाणी आणि त्यावर तांबड्या अशा सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब. तर तुम्ही देखील माझ्या सोबत या छोट्याशा सूर्याला हळूहळू मोठा आणि प्रखर होताना बघा, म्हणजेच हा सनराईजचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करा. कुहू कुहू उठ ना बेटा. काल रात्री इतकं जागरण केलं आणि आता उठत नाही कुकू बाळा. झाली का झोप ग्रीषा? आमची पूर्ण तयारी झाली, आम्ही रेडी झालोय आणि आता परत आम्ही जातोय खाली ब्रेकफास्ट करायला आणि चहा वगैरे घेऊ आणि ब्रेकफास्ट करून मग चेकआउट करणार आहे. आणि कू झोपलेली अजून उठत नाही. रात्री इतकी खेळली, इतकी मस्ती केली, 12:30-1 वाजून गेला तर तरी झोपायला तयार नव्हती आणि आता उठत नाही ती. मग आमची तयारी झाली तर आम्ही जाऊन येतो. रिसॉर्टच्या दोघं बाजूने पाणी, त्या साईडने पण पाणी आणि ह्या साईडने पण पाणी. चालायचं ब्रेकफास्ट करायला. भूक नाही लागली का तुम्हाला? मग लागली ना बाई. चल झाले का रुद्र तयारी? झाली. बघू दे मला तयारी तुझी. ए कुकू झाली कुकू तुझी? आता उठली. कुला केव्हाच उठू तेव्हा आता उठली. चल ना पटकन रेडी. हे बघ रुद्र रेडी झाला, ग्रीषा रेडी झाली, तूच बाकी फक्त. चल ए कुकू, ए कुकू उठ ना पटकन. ते बघ रुद्र किती छान तयारी करून बसले आणि कुहू तुझी तयारी झालेली नाही. उठ पटकन, इकडे बघ. आता घरी गेल्यावर मग दुसऱ्या दिवशी ना मी माझ्या सनसिल्कशी ना त्याच्याशी ना हे करेल, केस धुवून घे. आमचं बॅग पॅक झालेलं आहे चेकआउट करण्यासाठी. आता आम्ही आधी ब्रेकफास्ट करून घेतो. करायचं बाळांना? हे बाई इकडे पण बॅग पॅक झाले, सर्वांची पॅकिंग झालेली, सर्व आता निघतात आणि तिथे ब्रेकफास्ट चालू झालेला आहे. ए चला, चल ना ग्रीषा. बाय मामा. दोघांनी चला पटकन. कुल आपण बोलू. ते बघ कुकू बाळा पण रेडी झालाय आमचा. चलो. हॅलो, गुड मॉर्निंग. समोर नाश्ता चालू आहे. स्कर्ट घालून दिला का? तर आता आम्ही चेकआउट करतोय आणि इतकं सुंदर रिसॉर्ट आहे. इथलं वातावरण पण इतकं छान. तुम्ही एकदा नक्की या ब्ल्यू लेक रिसॉर्टला भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. आम्ही तर व्हिजिट केल्यानंतर मग आपण फॉर्म फिलअप करून द्यायचा. मग 1 वर्षाच्या आत आपण इथे येऊ शकतो. तो फॉर्म आणि मग तो फॉर्म भरून द्यायचा आणि कुपन घ्यायचं. मग आपल्याला 1 वर्षापर्यंत 50% ऑफर.
नाही पियुष, तुम्ही जिंकले पाहिजे. वा वा. म्हणजे इक्वल झालं बरं का पियुष. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल देवान्विका व्लॉगला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.